नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हायंगळे. मी तुम्हाला ओपीडी मध्ये काही पेशंट्स त्यांच्या तक्रारी कशा पद्धतीने घेऊन येतात आणि त्याचं निदान कसं केलं जातं, म्हणजे कोणता आजार असतो याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. 2 दिवसापूर्वी एक पेशंट आला होता. त्याचं म्हणणं असं होतं की तो इंजिनिअरिंग कॉलेजला सेकंड इयरला होता आणि सेकंड इयरला एक्झाम दिली आणि रिझल्ट निगेटिव्ह आला होता, फेल झाला होता तो. तर तेव्हापासून तो म्हणायला लागला की मला आजकाल विचार यायला लागले आहेत, उदास वाटत आहे, काळजी वाटत आहे की मी माझं एज्युकेशन पूर्ण करेन का. बीला म्हणजे पहिल्या 4 वर्षामध्ये आपण जर व्यवस्थित रिझल्ट दिला असेल, आपला परफॉर्मन्स चांगला असेल, तर जे कॅम्पस इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन नक्की चांगलं होत असतं. मी ऑलरेडी सेकंड इयरला फेल झाल्यामुळे माझं भविष्य कसं असेल, उदास वाटायला लागतं, झोप आजकाल लागत नाही असं तो सांगायला लागला, भीती वाटायला लागली, धडधडायला लागलं. तो पुन्हा लेक्चर्स किंवा कॉलेजला पुन्हा त्याला जाण्याची इच्छा होईना. आणि मी त्यांना विचारलं की हे कधीपासून होतंय, तर तो म्हटला की एक्झामचा रिझल्ट लागून तर 2 महिने झालेले आहेत, तरीही मला हा त्रास होतोय आणि आजकाल मला जगण्याची इच्छा वाटत नाहीये, काहीच करण्याची इच्छा होत नाहीये. मी पूर्वी मित्रांबरोबर फिरायला जात होतो, मूव्हीज बघायला जात होतो, पेपर वाचत होतो, तर त्यामध्ये पण इंटरेस्ट कमी झालेला आहे. हेल्पलेस वाटत आहे, होपलेस वाटायला लागलेला आहे. मी स्वतः काहीतरी करून घेईन किंवा आत्महत्या करण्याची पण मला असे विचार येत आहेत. तर हा जो त्रास आहे हा गेले मला 2 महिन्यापासून होत आहे असं पेशंटनं मला सांगितलं. तर मी आपणा सर्वांना हे सांगू इच्छितो की ही जी सर्व लक्षणं आहेत ही उदासीनतेची आहेत असं आपण म्हणू शकतो. यालाच डिप्रेशनचा आजार आम्ही असं म्हणतो. म्हणजे कोणतीही लक्षणं, ही जी उदासीनतेची लक्षणं आहेत, ही 15 दिवसापेक्षा जर याचा कालावधी असेल तर याला आपण डिप्रेशनचा आजार आपण असं म्हणू शकतो. आणि आपण इथं पाहिलं की तो कॉलेजला पुन्हा जाईना, त्याचं लक्ष लागेना, म्हणजे इम्पेअरमेंट आहे किंवा त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो की रेग्युलर त्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण झालेला आहे. त्यामुळे या मुलाला आपण उदासीनतेचा आजार झालाय असं आपण म्हणू शकतो. तर तो वेळेतच आमच्याकडे आलेला आहे. त्यामुळे याला औषधोपचार, काउन्सिलिंग, वेगवेगळ्या सायकोथेरपीज, हिप्नोथेरपी, RTMS थेरपी म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन, या वेगवेगळ्या मेथडने आम्ही या पेशंटला इलाज सुरू केलेला आहे आणि लवकरच हा पेशंट त्याच्या त्रासातून बाहेर पडेल अशी आम्हाला आशा आहे.